रंगरचना कलामंच नाट्य संस्था पनवेल यांच्या वतीने आयोजित एकपात्री नाट्य स्पर्धेला उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळाला। लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर होते। प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, प्रसिद्ध मुलाखतकार आणि निवेदक संजय भुसकुटे, अभिनेते मकरंद पाध्ये, नाट्य लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता निनाद शेट्टी, लेखक आणि अभिनेते रवी वाडकर, योगार्थी कॉलेज ऑफ इंडिक ठाणे यांच्या प्राचार्या डॉक्टर सुषमा काळे तसेच शेल शिक्षण संस्थेचे संस्थापक सुरेश काळे हे मान्यवर उपस्थित होते। ही स्पर्धा बालगट आणि खुला गट अशा 2 गटांमध्ये घेण्यात आली होती। मुंबई, ठाणे, अलिबाग, रोहा, रसायनी, डोंबिवली, भायखळा आदी ठिकाणांहून स्पर्धकांनी सहभाग घेतला। दोन्ही गटांमधील स्पर्धकांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगांना प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली। बालगटातून आराध्य पाटील यांनी प्रथम क्रमांक, रोख 3000 रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र पटकावला। वज्रेश्वरी बंद यांनी द्वितीय क्रमांक, रोख 2000 रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळवला, तर स्मत कोठेकर यांनी तृतीय क्रमांक, रोख रक्कम 1000 रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळवला। उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदीर्घ पाडवे, स्वरांगी जोशी आणि अनया पिंगळे यांना देण्यात आले। खुल्या गटातून स्नेहल म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक, रोख 3000 रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र, निकिता घाग यांनी द्वितीय क्रमांक, रोख 2000 रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आणि मनाली इंगळे यांनी तृतीय क्रमांक, रोख 1000 रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र पटकावला। उत्तेजनार्थ पारितोषिक विल्सन खराडे, जीत जाधव आणि आदेश पवार यांनी मिळवले। यावेळी अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मी आयोजकांचे मनापासून कौतुक करतो। आज स्पर्धकांनी सादर केलेली कला अत्यंत निखळ आणि दर्जेदार होती। तुम्ही केलेले सादरीकरण खरोखरच उत्कृष्ट आहे। पुढील काळात तुम्हाला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन। एक पात्री अभिनय कलेमध्ये, एक पात्री ह्याच्यामध्ये हा फार अवघड आहे। नाटकामध्ये आपली भूमिका फक्त मांडत असतो। इथं मात्र आता मगाशी पाहतोय ते वेगळ्या भूमिका ज्या आता इथं सादर केल्या जातात, समोरची माणसं आपण काय म्हणतोय त्यातून, आणि इतकं अस्सल निकलपणानं असं आपण म्हणता येईल की हे कसं तुम्हाला जमतं अशी आम्हाला बोलायची पाळी। इतकं छान सुंदर तुम्ही नाटक केलेलं आहे। आणि मला वाटलं, आणि आम्ही आता सगळ्यांना वाटतं त्यांनी म्हणतं अरे छान तुम्ही बोलते, छान मी करताय, पण म्हटलं मी तसं गप्पामध्ये बोलतो, शरीरवर काय जास्त बोलत नाही। पण खरंच आम्हाला ज्या एक पात्री नाट्य स्पर्धा मी घेत असतो तुमचे हे पहिल्यांदा आम्हाला अतिशय आनंद वाटायला लागले की खरंच ह्या दृष्टीने विजय पवार तुम्ही अशा प्रकारचं ते जे चालू आहे पटवर्धन कंपनी आपलं अटल करंडक म्हणून आपण घेत असतो डिसेंबरमध्ये, पण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये घेत असतो। तर ह्या कलाकारांना पण तुमच्यात घेतलं जरा महत्त्वाचं आहे। आणि मग मी सांगितलं आतमध्ये बसलं असताना ते पुस्तक वगैरे चाललंय नाही काय चाललंय, भाषाशैली त्याची इतकी छान सुंदर आहे की त्याच्यामुळं आपल्याला त्यांनी जे आता प्रशस्तीपत्र मानपत्र प्रशस्तीपत्र झालेलं आहे आणि त्या दृष्टीने त्याच्यातून सुंदर असं त्यांनी लिखाण केलेलं आहे। माझ्या जीवनातला बराचसा सार त्याने एका पानामध्ये ओतलेला आहे आणि आज त्याचे हे प्रयत्न जे आहेत आपल्याला सेवन स्टेज देण्याचं, तो स्वतः कलाकार आहे, अनेक सिरियलमध्ये तो काम करतो आहे, पण लिखाण पण करतो आहे, शिक्षक पण आहे। मी शिक्षक होतो, तोही शिक्षक आहे, अजूनही शिक्षक करतोय, मग योगावर PhD करतोय। तो कशा PhD करतो आहे, डोकं मोठं आहे ना, दिसतं याच्यापेक्षा 1000 पटीनं मोठं त्याचं डोकं आहे। आणि त्या दृष्टीने हे सगळं काम करताना थोडं मोठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहेत। इतके मोठमोठे पाहुणे तुम्ही इथे आणले आणि त्या निमित्तानं आपल्या भेटी पण झाल्या, बरं वाटलं मला याच्यातून। तुम्ही जे काम कराल त्याला माझा अगदी मुक्त हस्ते आशीर्वाद असेल। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार आणि कलाकार विजय पवार आणि रंगरचना कलामंचच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले।